लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। पाळूवाडी येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न। शहीद बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त कर्मयोगी अभियानांतर्गत उपक्रम। बातमी पुसद येथून। पुसद येथे शहीद बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीचे औचित्य साधून भारत सरकारच्या कर्मयोगी अभियानांतर्गत मौजे ग्रामपंचायत दहिवड बुद्रुक हद्दीतील मौजे पाळूवाडी येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला। या शाळेची स्थापना 30 सप्टेंबर 1963 रोजी झाली असून आजपर्यंतच्या 63 वर्षांच्या कालावधीत असंख्य विद्यार्थी शिक्षण घेऊन विविध क्षेत्रात यशस्वी झाले आहेत। या शाळेचे पहिले शिक्षक श्री शामराव विश्वनाथ इखार यांनी शिकविलेल्या पहिल्या बॅचमधील 6 माजी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा सन्मान केला। त्यामध्ये संभाजी सरकुंडे, IAS राज्य माहिती आयुक्त, सौ गोदावरी वायकुळे, रामजी कुरकुटे, भीमराव भुरके, शेख अहमद आणि फकीरराव भडंगे या विद्यार्थ्यांचा समावेश होता। 70 ओलांडलेल्या या विद्यार्थ्यांनी आपल्या 80 वर्षीय गुरुजनांचा भावपूर्ण सत्कार करून शाळेचे ऋण फेडण्याचा संकल्प केला। या मेळाव्यात माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी देणग्या दिल्या आणि गावातील सर्व नागरिकांसाठी भोजनदान आयोजित केले। ग्राम स्वच्छता, कृषी संघटन व एकोपा या विषयांवर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले। कार्यक्रमाला तालुका गट शिक्षण अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी, शिक्षक वृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेष अतिथी म्हणून बुलढाणा येथील दैनिक भास्करचे जिल्हा प्रतिनिधी श्री तिजारे, बोराळा ग्रामपंचायतीला निर्मल ग्रामचा राष्ट्रपती पुरस्कार मिळवून देणारे श्री महाले, तसेच उत्कृष्ट अध्यापन आणि बागायती शेतीसाठी प्रसिद्ध असलेले चिखली तालुक्यातील अंतरीकोळी येथील मुख्याध्यापक श्री प्रदीप अपार यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय रोकडे सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन सारिका गायकवाड मॅडम यांनी केले। निश्चितपणे आम्ही करू, कारण की वर्ग उघडला होता पहिला 1963 मध्ये, आणि काही बाहेर जाणारे लोक त्यांचा दुसरा आणि तिसरा असं जोडणी दिली होती, आणि आज 7वा वर्ग आहे। तर यामध्ये आम्ही हे मुलं इतर कोणत्याही शाळेपेक्षा मागे राहणार नाहीत, आणि त्यांना एक्सटेन्शन देण्याचा जो भाग आहे 10वी, 10वीनंतर 12वी आणि 12वीनंतर इंजिनिअरिंग किंवा मेडिकल किंवा PhD पर्यंत काही लोक जाऊ शकतात, हेच लोक PhD पर्यंत जाऊ शकतात। तर हा प्रोजेक्ट आम्ही राबवणार आहे, आणि 15-20 वर्ष जगाल तुम्ही, असं लोक आशीर्वाद देतात आम्हाला। आणि आमच्या काळामध्ये या पोरांना आम्हाला PhD म्हणून पाहायचं आहे, आणि जेव्हा PhD होईल ना तेव्हा ते हे सगळ्या समस्या म्हणजे वर्कआउट करतील स्वतः, आणि त्याचे सोल्युशन काढतील। आणि खरं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी पाहिजे आमच्या लोकांमध्ये। बरेचसे आमचे धार्मिक दृष्टीचे लोक आहेत, आम्ही त्या धार्मिकमध्ये सुद्धा आम्ही म्हणतो की तुम्ही निर्गुण म्हणजे परमेश्वर मानाने त्याची सेवा करा। कबीराला तुम्ही म्हणजे कबीराचेच आम्ही सकाळी भजनं लावले, कबीराची तुम्ही निर्गुण त्याचे जे आहेत दोहे तर ते बघा तुम्ही, आणि मूर्तीमध्ये तुम्ही लक्ष घालू नका। आणि मग निर्गुण म्हणल्यानंतर मग म्हणजे तथागत गौतम बुद्ध आम्हाला समोर आहे, कबीर आहे, चारवाक आहे, ही आयडियोलॉजी आम्ही इथे ठेवतो आहे आणि केले। परंतु हा वाखाण्याजोगा सोहळा, याबद्दल आपली पहिली प्रतिक्रिया। सर्वप्रथम तुम्हाला हे सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने 1 ऑक्टोबर 2025 शासन निर्णय काढला आहे माजी विद्यार्थी संघ मेळावा स्थापन करण्यासंदर्भात, आणि त्यांचं आता आपण सर्वत्र संपूर्ण महाराष्ट्रात ते कार्यक्रम चालू आहे। प्रत्येक गावाला दिवाळीनिमित्त जे बाहेरगाव गेले तर काही नोकर वर्ग किंवा ज्या गावातील काही नागरिक माजी विद्यार्थी जे बाहेरगाव गेले आहेत ते आता दिवाळीनिमित्त जेव्हा आपल्या सणानिमित्त गावाकडे येतात, तर त्यासाठी आणि त्याचं औचित्य साधून आहे की कार्यक्रम घेणं आपल्याला अपेक्षित आहे। महाराष्ट्र शासनाने जे कार्यक्रम राबवलेले आहे संपूर्ण महाराष्ट्रात शाळा स्तरावर, तर त्याचा एवढं मोठं वाखाण्याजोगता कार्यक्रम आहे, आणि त्यात मी सर्वांना हे सांगू इच्छितो की हे जो कार्यक्रम आहे महाराष्ट्र शासन स्तरावर जरी राबवला आहे, पण हे एक आपल्यासाठी एक संधी आहे। ह्या शाळा माझ्या आहेत, माझी शाळा आहे, माझ्या शाळेतून मी घडलो आहे, आज मी घडलो आहे, तर मला ही शाळा काहीतरी चांगलं करायचं, चांगलं माझ्याप्रती एक विद्यार्थी, माझी विद्यार्थी म्हणून या नात्यानं काहीतरी माझ्याप्रती एक देणं आहे शाळेसाठी, आणि माझी शाळेची एक अतूट नाळ राहावं यासाठी हे प्रोग्राम जो आहे हे कार्यक्रम प्रत्येक शाळेत केला जातो। पुसद तालुक्यात बहुतांशी 100% शाळेचा कार्यक्रम चालू आहे, आम्ही त्यांना आदेशित पण केलं आहे शासन निर्णयानुसार, आणि संपूर्ण कार्यक्रम चालू आहे। त्यात एक वाखाण्याजोगता कार्यक्रम म्हणजे आज पाहतो आपण की पाळूवाडी येथे, आज हे पाळूवाडी म्हणजे पुसद तालुक्यापासून जवळपास 15-20 किलोमीटर हा गाव एक वाडी आहे, आदिवासी संपूर्ण 100% वस्ती आदिवासी वस्ती आहे। इथं आपण पाहतोय की आज इथं त्या गावातून जे महाराष्ट्र स्तरावर चांगल्या पद भूषलेले असे महान व्यक्ती इथून गेलेले आहेत, जे माजी विद्यार्थी शाळेचे, जसे की माननीय डॉक्टर संभाजीराव सरकुंडे साहेब, जे आज तत्काल आज जो विद्यमान
जे पुसद तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नामदेव सरकुंडे साहेब असे खूप काही असे लोक आहे की या गावातून जे गेलेले आहेत आणि चांगल्या पदावर विराजमान होऊन सुद्धा आज त्यांची गावाची नाळ आहे. आता पाहतो आपण डॉक्टर संभाजीराव सरकुंडे साहेब जे राज्य माहिती आयुक्त जे IAS कॅडर होऊन सुद्धा आज ते जवळपास 71 वर्ष रनिंग आहे आणि ते पुण्याला वेल सेटल सुद्धा त्यांची गावात चांगल्या प्रकारे त्यांची आजही गावाची नाळ आहे ती अतूट नाळ आहे. असं सांगू इच्छितो या व्हिडिओ मार्फत की संपूर्ण गावात प्रत्येक गावात खेड्यापाड्यात संपूर्ण लोकांनी जर असं विचार केलं की नाही बाबा आपलं गाव आहे आपली शाळा आहे आणि या गावाची माझं अतूट नातं आहे हे कायम राहावं तर खरोखर एक तुमचं चांगलं राहील. निश्चितच सर आपण बघू शकता. रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.